दिल्लीतील इंडिया आघाडीच्या एका महत्त्वाच्या बैठकीसंदर्भातली बातमी। या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा चेहरा ठरणार आहे। महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा आहे, तर इंडियातील नेत्यांची उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती असल्याचं देखील आता सूत्रांनी म्हटलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आहे आणि याच इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये इंडियाचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरणार आहे। तर महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा आहे। इंडियातील नेत्यांची उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती असल्याचं सूत्रांनी सांगितलं। या जुमलेबाज आणि तानाशाही सरकारच्या विरुद्ध, खोटारड्या सरकारच्या विरुद्ध प्रचंड लोकांमध्ये असंतोष होता, पण लोक प्रगट करत नव्हते। कारण हे निर्दयी सरकार आहे। ज्या पद्धतीनं सरकारने काम केलंय 10 वर्षामध्ये, हजारो शेतकऱ्यांचा बळी घेणारे सरकार आहे। म्हणजे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या सुद्धा गोळीने ठार मारतील असं निर्दयी ज्याला म्हणू असे हे सरकार आहे। लोकांनी या सरकारचा बदला घेण्याचा वेळा उचलला हे आता आम्हाला दिसलं आहे आणि प्रचंड लाट या मोदी सरकारच्या विरुद्ध आहे आणि त्याचं रूपांतर राज्यात 35 पेक्षा अधिक जागा आमची महाविकास आघाडी जिंकेल, यामध्ये 1% ही शंका नहीं। 4 जून को 12 बजे के बाद आपको पता चलेगा इंडिया अलायंस जीत रहा है। प्रधानमंत्री इंडिया अलायंस का होगा। जैसे खड़गे जी ने कहा है कि उनकी चॉइस राहुल गांधी जी है, और मैं ये कहूँगा पूरे देश की चॉइस राहुल गांधी जी। हम सब राहुल गांधी जी के साथ खड़े रहे। राहुल गांधी ने पूरे देश में जिस तरह से मेहनत की है, जिस तरह से उनकी धज्जियाँ उड़ाई है पूरे चुनाव में, और देश ने स्वीकार किया है कि राहुल गांधी देश का नेतृत्व कर सकते हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।